हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि एका नवीन व्हिडिओसोबत ब्लॉग आहे किंवा मिनी ब्लॉग आहे किंवा आम्ही कुठे चाललोय हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल। आणि आम्ही कशासाठी चाललोय ब्लॉगला सुरुवात करूया। आणि आम्ही चाललोय गावात, म्हणजे आम्हाला गाव जर ओलांडून जायचं असेल किंवा आम्हाला आमच्या रानातून गावात जायचं असेल तर नदी पार करावी लागते। आणि जेवढं पाणी अगोदर तुमच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तुम्हाला तेवढंच पाणी आता पण आहे बघा, कारण पाऊस एवढा पडलेला। आम्ही येताना टू व्हीलरवरतीच आलेलो आणि ही बघा गाडी गावात ठेवलेली, मोठी गाडी। आणि आम्ही वाईस होत येते तर माझं पिल्लू पण मला मागे साऊंड देते बघा कसं। आणि आम्ही त्याच्यानंतर फोर व्हीलरमध्ये बसलो आणि पुढे आलो। हा बघा जो दिसतोय तिथं बोर्ड, त्याच्यावर टोल गेट लिहिलेलं आहे, म्हणजे आम्हाला टोल नाका पास करून जावं लागतंय। आम्ही सध्या चाललोय सांगोलला आणि आम्हाला टोल नाका पास करावं लागतोय, म्हणजे आम्ही कोणत्या दिशेला असेल आणि गेस करा की आम्ही कोणत्या गावचे आहोत। त्याच्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो सांगोलमध्ये। तर आम्ही सांगोलमध्ये यासाठी आलो की आम्हाला जरा शॉपिंग करायची होती, तर सूर्योदयमध्येच जायचं होतं। सूर्योदय मॉल मोठा आहे तिकडेच जायचं होतं, पण म्हटलं जाता जाता JH कलेक्शनमधून बघून जावं, जर आवडलं तर तिथंच घ्यावं, नाही तर मग पलीकडे तर आहेच की। पण आम्ही अगोदरच्या JH कलेक्शनमध्ये गेलो, लक्षातच नव्हतं की तिथलं ब्रँच बंद झाले आणि त्याची नवीन ब्रँच ओपन झाले मसूद रोडला। नंतर तिकडं गेलो आणि मग बघितले कपडे, व्हरायटी भरपूर होत्या, पण काय व्यवस्थित मला वाटतच नव्हतं एकदम असं, म्हणजे प्रोफेशनल व्यवस्थित छान म्हणजे असं एक चॉईस असते ना प्रत्येकाची पर्सनली, तसे मला कपडे ते आवडलेच नाहीत बाळांसाठी। तर म्हटलं चला बघा आपण तर ट्राय करूया, आपल्याला आवडतात का। तर मग हा जो टॉप दाखवला तो क्रॉप टॉप आहे आणि तो 750 रुपयाचा आहे। रेट तर खूप आहेत बाबा। घेतलं मग 2 टॉप घेतले, 2 प्लाझो घेतल्या आणि नंतर चप्पल पण घेतली। आणि हे बघा, हे माझं सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज तर माझं विद्यामंदिरला झालेलं, पण हे माझं इंग्लिश स्कूल सिनियर कॉलेज आहे, महाविद्यालय। त्याच्यानंतर मग आम्ही आलो सूर्योदय मॉलमध्ये आणि त्याच्यामध्ये तिथं पण खूप कपडे दाखवले, पण मला ना असं डेनिम, हे बघा दाखवत आहे ना फ्रॉक, हे असे फ्रॉक 2 पाहिजे होते। एक भेटलं शोधून शोधून, पण त्याच्या जोडीला भेटलाच नाही ना, कारण माझी 2 बाळ आहे ती, त्याच्यामुळे मग काय तिथं पण नाही घेतला। आणि मग आम्ही नंतर आलो ढवारा मटण थाळी, जी फेमस एवढी आहे ना त्याच्यासाठी आलो, पण मटण काय तिथं नव्हतंच। त्याच्यानंतर आम्ही आमची ऑर्डर मागवली, एक प्लेन चिकन थाळी, एक गावरान चिकन थाळी, एक फिश थाळी आणि एक बिर्याणी आणि व्हेज काजू पनीरची भाजी। आणि त्याच्यानंतर आमचं जेवण झालं आणि आम्ही निघालो बॅक टू होम। आणि असाच आमचा दिवस स्पेंड झाला। आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।